नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये आपल्याला करवंद खाण्यासाठी जायचं आहे मागे, आणि आपण एकदम चांगल्या करवंदाला भर येऊन गेलेला आहे। पण आता किती आहेत काही ते आपण आता आजच्या ब्लॉग्समध्ये जाऊन पाहूया। आता लगेच आपण निघूया। तर मित्रांनो, आता आपण करवंदी जवळ आलेले आहेत आणि तुम्हाला हे दिसत असतील किती एकदम काळे भंगार करवंद झालेले आहेत। आता आपण एका पानामध्ये खुडू आणि तुम्हाला मी पानामध्ये खुडून दाखवतो किती आहेत, कसे केवढले मोठले आहेत। तसे तर प्रत्येक करवंदीला कमी जास्त साईज असते, काही बारीक असतात, काही मोठले असतात। तर तुम्हाला मी आता दाखवतो। तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असतील एवढी एका डोम्यामध्ये आपण करवंदे खुडलेली आहेत आणि तुम्हाला दिसत असतील साईज पण एक खूप मोठली आहे आणि चवीला पण एकदम गोड लागतात। म्हणजे जशी जिलाबी लागते त्याचप्रमाणे हे पण गोड आहेत, एकदम जबरदस्त। खूप म्हणजे खूप शुगर आहे त्याच्यामध्ये, खूप गोड लागतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आमच्या गावाकडे करवंदे असतात। खूप म्हणजे खूप प्रत्येक सीजनाला काही ना काही येत असतात। तर आता आळवे पण पिकायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आळवे कशी असतात, किती लवकर त्याची पिकणी होते, काय ते सर्व काही मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।